महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर, दिवसा ढवळ्या जीवघेणा हल्ला. हो, हे महाराष्ट्रात होतंय, जिथे महाराष्ट्रातले राजकीय नेते हेच सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्य जनतेचं काय? राजन पर्वते यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हे मुंबई पोलिसांचं अपयश आहे का? उत्तर कोण देईल? पोलीस प्रशासन? उत्तर हवंय महाराष्ट्राला. यालाच म्हणायचं का कायदा आणि सुव्यवस्था? या वाहणाऱ्या रक्ताला जबाबदार कोण? पोलीस प्रशासन नक्की करतंय काय? गुंडांना आता पोलिसांचं भयच वाटत नाहीये का? उत्तर मागतोय महाराष्ट्र. राजन पर्वते यांच्यावर खुनी हल्ला करणारा गुंड नक्की आहे कोण? नाव आहे विश्वजित चंद्रा, पेशानं वकील आणि पोलीस अधिकारी रेवती बोरकर यांचे पती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राजन पर्वते आणि विश्वजित चंद्रा यांच्यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि त्याची परिणिती म्हणजे हा त्यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला. पोलिसांचा या घटनेला पाठिंबा आहे का? पोलीस प्रशासन नक्की आता काय कारवाई करणार आहे रेवती बोरकर यांच्या मिस्टरांवर, म्हणजेच विश्वजित चंद्रांवर? उत्तर मागतोय महाराष्ट्र. Yes, sir. No, sir. There is no relationship now. It's my past, sir. Though it's still haunting me. नाही, sir. तुम्हाला माहिती आहे, I wouldn't do favors on anybody. सर, ड्युटी माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. You know me, sir. Yes, sir. Thank you, sir. Thank you. मम्मा घे. हे काय? तुला बरं वाटत नाही ना, म्हणून मी गोळी आणली तुझ्यासाठी. घे. पण ही कुठली गोळी आहे? मी शाळेत जायची तर माझं पोट दुखायचं नाही तर डोकं दुखायचं, तेव्हा तुम्हाला हीच गोळी द्यायची ना आणि सांगायची शाळेत जाईपर्यंत तू बरी होशील. चिवला जेव्हा शाळेला सुट्टी मारायची असायची ना आणि चिव पोटात दुखायचं नाटक करायची, तेव्हा मम्मा हीच गोड गोळी चिवला द्यायची. म्हणजे काय नाही. आता बघ मी कशी पटकन बरी होते ते. मम्मा, पोटात दुखत नसताना ही गोळी खाल्ली तर काही नाही होत ना? पोटात दुखत असताना आणि नसताना ही गोळी जर खाल्ली तर काहीही होत नाही. मग ठीक आहे. तू सांग, हाऊ वाज स्कूल टुडे? काय नाही, अभ्यास झाला, शिकले मी. अच्छा, गुड. मम्मा, तुझं डोकं दुखायचं बंद झालं का? ऑफकोर्स, थांबलं ना तू गोळी दिलीस तर. मग आता माझं एक काम करशील? एक? मम्मा आता चिवची 10 कामं करणार. पप्पांना सोडव ना. त्यांना का अरेस्ट केलंय पोलिसांनी? चिव, पप्पांनी काय केलंय? ते पण बॅड आहेत का? माहित नाही. तू तर पोलीस आहेस ना, तुला माहित असेल. चिव, मी तुला सांगितलं ना की तू एवढी मोठी सुपरवुमन आहेस तरी तुला एवढं करता येत नाही. तू का नाही पकडत बॅड पीपलला? ते येतील हा पप्पा, मग त्रास नाही द्यायचा आल्यावर त्यांना. पप्पा, अरे देवा, किती लागलं हे? काय झालं नेमकं? दवाखान्यात जाऊन आलात का? ओरडून ओरडून घसा बसला माझा. पाणी सांग जरा. करीना, करीना जरा पाणी घेऊन येतेस का ग? पोरांनी चांगलं काम केलं आज. नाश्त्याचं बघ तुमच्या. होय साहेब, आलोच. अहो पण एवढं कसं लागलं? टीव्हीवर पाहिलं नाहीस का तू? पाहिलं पण नाही कळलं नीटसं. असं कसं मारलं तुम्हाला? आता सगळी स्टोरी सांगत बसू का तुला? पाणी दे आधी. बस. पप्पा तुम्ही कुठे पडला? कुठे नाही बेटा. तुम्हाला कोणी मारलं पप्पा? अरे मला कोणी मारलेलं नाही, मला काही झालेलं नाही. मी थोडासा आराम करू. डॉक्टर काय म्हणाले?
मार जास्त लागलाय का? अगं काही झालेलं नाही मला. तुला किती वेळा सांगू, तेच तेच पुन्हा का विचारते? काही नाही. कसं केवढं लागलंय? डोक्याचा एक्सरे तरी काढलात का? डोक्याचा एक्सरे काढायला वेळा झालोय का मी? काही नाही झालं सांगितलं ना तुला. पुन्हा पुन्हा ते का विचारतेस? नाही काही नाही. कायम स्वतःच ते खरं करा. घरात बायको आहे, मुलगा आहे, त्यांचा विचार करा कधीतरी. हा जर तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं होतं? तुला तुझी काळजी आहे की माझी काळजी? काही काय बोलताय तुम्ही? हे सगळं काळजीपोटीच विचारते ना मी. काय झालंय? हे बघ, काय झालंय? मग त्या बातम्या, हे रक्त सगळं. माझ्यासाठी रक्त सांडणारे हजारो कार्यकर्ते आहेत बाहेर. तुझा नवरा चांगली गोष्ट लिहू शकतो, फिल्म लिहू शकतो, एवढं लक्षात ठेव. हे आपल्या साहेबांवर हात टाकला त्या वकिलानं. काय असं कसं? साहेब सोडणार नाही आम्ही त्या वकिलाला. मी फक्त हुकूम करा साहेब. आताच्या आता भोसकून येतो त्या वकिलाला डायरेक्ट ढगात. होय साहेब, होय साहेब. ठीक आहे, ठीक आहे, शांत हो. नाही साहेब, तुमच्यावर हात म्हणजे आमच्या सगळ्यांवर हात. तुमची इज्जत वाचवण्यासाठी आम्ही सगळे जीव देऊ साहेब. साहेब तुम्ही फक्त एक इशारा करा. तुमचा अपमान सहन करण्यापेक्षा आम्ही सगळे जीव देऊ. साहेब मी जीव देणार. मला तुमचा अपमान सहन होत नाहीये. आम्ही सगळे तुमच्यासाठी रक्त सांडणार. हत्यार दे. हात कापून दाखव. माझ्यासाठी जीव देणार होता, रक्त सांडणार होता ना. हात कापून दाखव. चल. माझ्यासाठी रक्त सांडणारे खूप कार्यकर्ते आहेत बाहेर. त्या दीडदमडीच्या वकिलाने माझा जो अपमान केला ना, त्याच्यासाठी एक स्टोरी लिहिली आहे मी. तुला पण काम करायचं त्यात. मला हो. प्रेस कॉन्फरन्स बोलवली होते मी जे डायलॉग लिहून देईन ना, ते सगळे बोलायचे तुला. टुडे इज द डे. फायनली देवानी आज माझी प्रेयर ऐकली. हे बघ संजना,
जे काय झालं ना ते चांगलं नाही झालं. आर यू मॅड? ते राजनचं डोकं फुटलंय. आय एम सो हॅपी. आणि थँक्स टू दॅट विश्वजित चंद्रा. राजन पर्वतेचं डोकं फुटलं म्हणजे सिंपती त्याला मिळणार आणि आपल्याला तो अडकायला हवाय. जर का त्याला सिंपती मिळाली तर मग तो कसं काय अडकणार? तेव्हाच तेव्हा बघू. पण आता आय एम रिअली व्हेरी हॅपी. त्या राजनचं डोकं फुटलंय ना, सिरियस. मी खूप खुश आहे. आजवर मी जनतेची मनापासून सेवा केली. भुकेलेल्याला अन्न दिलं, तहानलेल्याला पाणी दिलं, शिक्षणासाठी गरीब मुलांना खूप पैसा दिला, त्यांना माझीच मुलं मानलं. हे सगळं करून मला काय? त्याचं फळ हे कशासाठी? सरळ चालणाऱ्या, नाकासमोर चालणाऱ्या माणसाचं जग नाहीये. सर, तुमच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्याचं नेमकं कारण काय? माज, दुसरं काय? विश्वजित चंद्राकडे खूप पैसा असेल, सत्ता असेल, पण त्यांचा पैसा त्यांना लखला. सत्तेच्या आड उभं राहून असं अटेम्प्ट ऑफ मर्डर करणं चुकीचं आहे असं मला वाटतं. अरे महाराष्ट्र आहे हा, महाराष्ट्र. इथे कायद्याचं राज्य आहे की नाही असा मला प्रश्न पडला. पण साहेब, तुम्ही राजकारणी आहात. कार्यकर्ता आहे, सेवक आहे. राजकारण मला कधी जमलं नाही. पण सत्ता तर तुमच्याच हातात आहे. कुठं आहे? लोकांची सेवा करणं एवढंच माझ्या हातात आहे. सत्ता, पावर हे सगळं त्या विश्वजित चंद्राच्या हातात आहे. रेवती बोरकर या त्यांच्या पत्नी आहे. विश्वजित चंद्राच्या आडून रेवती बोरकरांनी माझ्यावर हा भ्याड हल्ला केलाय असं माझं म्हणणं आहे. तुझं काय म्हणणं आहे? प्रत्येक स्त्रीला तिचं कुंकू महत्वाचं असतं. माझं कुंकू पुसायचा प्रयत्न एका बाईने केला. मला न्याय हवा. माझ्या नवऱ्यावर असा प्राणघातक हल्ला करणाऱ्याला कडक शिक्षा व्हावी एवढीच माझी विनंती. आपल्या न्यायव्यवस्थेनं मला सोडून दिलं याचा राग मनात धरून रेवती बोरकरांनी विश्वजित चंद्रा यांच्या आडून मला मारण्याचा कट रचलाय. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि रेवती बोरकरांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. धन्यवाद. अरे पोलीस यंत्रणा, हाय हाय. पोलीस यंत्रणा, हाय हाय. अरे पोलीस यंत्रणा, हाय हाय. राजन साहेबांचा विजय असो. राजन साहेबांचा विजय असो. राजन साहेबांचा विजय असो. राजन साहेबांचा विजय असो. आत्ताच आपण राजन पर्वते यांचं म्हणणं ऐकून घेतलं. रेवती बोरकर, एसीपी रेवती बोरकर यांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केलाय असा त्यांचा आरोप आहे. आता पोलीस प्रशासन यावर नक्की काय उपाय करतंय यावर या सगळ्या केसचा तपास अवलंबून आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लढा वृत्त लाईव्ह. चांगलं बोललीस तू. जमतंय. ऍक्टिंग करणार का? फिल्म प्रोड्यूस करू आपण तुझ्यासाठी. साहेब, या रोहन साहेब या. नमस्कार. नमस्कार. अहो, आपण फॅन आहोत तुमच्या रिपोर्टिंगचे. थँक्यू साहेब. साहेबांसाठी काही चहा कॉफी बघ. हो साहेब, मी कसला साहेब, तुम्ही साहेब नाही का? हो साहेब, तुमच्या सनसनाटी बातम्यांचे फॅन आहोत आम्ही. काटा येतो अंगावर. काय देखणं रिपोर्टिंग केलं तुम्ही सिद्धांत छायाच्या अस्थि विसर्जनाचं. वा. थँक्यू सर. काय तशा बातम्या मिळाल्या म्हणजे एक्सक्लुझिव्ह बातम्या मिळाल्या ना की मग मस्त जमतं काम. त्यात काय बातम्या मिळतील हो, त्या मी तुम्ही घेणार का? म्हणजे सिद्धांत छायाचं प्रकरण सुरू आहे ना अजून? हो. मग झालं तर सनसनाटी बातम्या मी तुम्हाला देतो, तुम्ही वातावरण तापवा. काय म्हणता?
नाही, बातमी तशी असेल तर काहीच हरकत नाही. काय बातम्या देणं हे आमचं कामच आहे, नाही का? आणि गरजही. गरज म्हणजे? म्हणजे तुम्हाला बातम्यांची गरज आहे, मला तुमची गरज आहे. काय आहे, त्या रेवती बोरकर सध्या खूप त्रास देत आहेत हो उगाच. मीडिया म्हणजे काय हे तिला एकदा समजावायला पाहिजे असं मला वाटतं. TRP सुद्धा महत्वाचा असतो, नाही का? तोही वाढेल. तो कसा? ते माझ्यावर सोडा. तुम्ही फक्त तिला तिची जागा दाखवा, रेवती बोरकरला. तुम्हाला कोट्यातला 2 BHK डन समजा आणि तर 2 BHK म्हटल्यावर मेंटेनन्स आलाच की. ठेवून घ्या. साहेब, मी जर्नलिस्ट आहे. जर्नलिस्टला पोट नसतं का? इच्छा आकांक्षा असतातच की, आणि का नसाव्यात? खादीचा छब्बा घालायचा, काखेत झोळा अडकवायचा, एक पेन अडकवायचं, तो जमाना गेला आता. असल्या लोकांना कोणी विचारत नाही. 5 स्टार जर्नलिझम झालंय. कोणाची तरी बाजू घ्यावीच लागते, तर माझी घ्या. त्या न्यूट्रल वाल्यांच्या नादी लागून कुजण्यात काय अर्थ आहे? आणि तुमचा TRP नाही तेवढा, तेव्हा ते घ्या आणि गिअर घाला. तसंही तुमच्याबद्दल बरंच माहिती आहे मला. तेव्हा ते घ्या आणि वातावरण तापवा. आता वातावरण तापवायचं म्हणजे आग पाहिजे, आणि आग लावायची म्हणजे विस्तव पाहिजे. तो घ्या आणि पेटवा. नमस्कार. काय झालं पायाला? ऍक्सिडेंट झाला होता. तो सिद्धांत छाया नावाचा नट होता ना, त्यांनी त्याच्या गाडीने उडवलं. फ्रॅक्चर झाला होता ना, आठवडाभर हॉस्पिटलमध्ये होतो. आता जरा बरं वाटतंय, पण अजून ठणकतो हो. काय विचारलंच नाही ना मी, तरी सगळं सांगितलं. हो, खरं तेच सांगितलं. काल तुम्ही येऊन गेला तसं मला कळलं. आमची शेजारी नव्हती ती. अहो, आमचं चांगलं झालेलं तिला कधी बघवतच नाही. आम्हाला दवाखान्याची नुकसान भरपाई मिळाली ना हे कळलं तिला. आता शेजारी कसे असतात ते तुम्हाला माहितीच असेल ना, म्हणूनच खोटं बोलली ती. काय माझा शेजाऱ्यांशी संबंध येत नाही, त्यामुळे शेजारी कसे असतात हे मला माहीतच नाही. काय ढवळे, शेजारी कसे असतात? मॅडम, खरंय, शेजारी जरा कुचकटच असतात. एकदम कुचके असतात. बघा, त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं की नाही? बघा मॅम, मी खरं सांगत होतो ना. बरं असो. मला या कुलदीपनी सांगितलं की तुमच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं म्हणून. मग उजवा पाय का धरून बसलाय? नाही, ती कळ कधी कधी इकडची इकडे मारते म्हणून. कुठला पाय फ्रॅक्चर झाला होता तुमचा? कुठला पाय फ्रॅक्चर झाला होता यांचा? उजवा. मग डावा का धरून बसलाय तुम्ही? मॅडम, खोटं बोलण्याची एकही संधी हे सोडत नाहीये. आता खरं खरं सांगाल का, खोटं का बोललात ते? नाही मॅडम, मी खोटं नाही बोलत. बर, पाय फ्रॅक्चर झाला तुमचा, मग कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेला होता तुम्ही ट्रीटमेंटसाठी?
काय विचारते मी? ढवळे, मॅडम यांचा आहे ना खरा खुरा पाय फ्रॅक्चर केला पाहिजे, म्हणजे हॉस्पिटलचं नाव लगेच सांगतील. नाही नाही, ह्यांचा ऍक्सिडेंट झाला नव्हता, ह्याने खोटं सांगितलं. बघा बघा, कशासाठी? मॅडम मी खोटं बोलण्याचे पैसे घेतलेले. ह्यानी सांगितलं मला की रिस्क घ्यायला हरकत नाही म्हणून. काही थोडंसंच खोटं बोलायचं आहे. नाही हो काका, काय बोलताय तुमचं, तुम्हाला कळतंय का? खोटं बोलायचे 15 लाख रुपये मिळतात का कधी? 15 लाख? ह्यानी तर मला फक्त 10,000 दिले. 10,000? आता 10 लाखासाठी आज जाल तुम्ही. नाही नाही, असं नका हो करू, माफ करा आम्हाला. आम्ही गरीब माणसं होतो, आम्हाला ह्याच्यात नका ओढू. हवं तर मी पैसे देऊन टाकतो. आता काय उपयोग? गुन्हा झाला तो झालाच. फ्रॉड केसचे साथीदार. आता शिक्षा होईल ना तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल तुमची. अहो मी पाया पडते तुमच्या, असं नका हो करू, सोडा त्यांना. मला माफ करा, मी नाही करणार असं परत. एका अटीवर सोडून, कोर्टात साक्ष द्यायची. हो, तुम्ही सांगाल तशी साक्ष देईन. कुठं तर खोटं, पण मला सोडवावं यातून. परत खोटं? खोटं नाही, कोर्टात खरी साक्ष द्यायची. बरं, खरं ते सांगेन, पण प्लीज मला सोडवा. अरे स्वतःचा जीव देऊन काय उपयोग? हाही गुन्हा आहे. ते रात्री जागरणामुळे जरा ऍसिडिटी झाली होती म्हणून औषध घेत होतो. औषध? कपॅसिटी पेक्षा जास्त खाल्लं ना तरी सुद्धा पित्त होतं. तुला काय वाटलं होतं रे? तुझे पैशाचे झोल आम्हाला कळणार नाहीत? सॉरी मॅम, पण माझी गरज होती म्हणून. कसली गरज? आणि गरजेसाठी स्वतःच्या मित्राला मारून टाकायचं? नाही मॅम, मी सीदला मारलं नाही. सीद खूप जवळचा चांगला मित्र होता मॅम. मी कशाला मारेन त्याला? म्हणून त्याचे 15 लाख रुपये लुबाडलेस? माझी गरज होती. काय गरज रे तुझी? काय गरज तुझी? सिगरेट, दारू आणि आईश हीच ना? तुम्हाला माहित करून घ्यायची माझी गरज काय होती. चला तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा, मग कळेल तुम्हाला म्हणजे काय गरज होती आणि मी असं का वागलो. 53, 55. कोण पाहिजे? तुम्ही करीनाची आई ना? हो. बोला. रेवती मॅडम आहेत का? नाही, मॅडम बाहेर गेल्यात. बोला ना. करीना आली आहे का इकडे? नाही, इथे येणार होती का? नाही, मी म्हटलं इकडे आली आहे की काय. नाही, कुठे गेली आहे ती? तेच तर कळना, म्हणून म्हटलं इकडे आली असेल. नाही अहो, इथे कशाला येईल ती? मॅडम कडे. नाही, तुम्ही एक काम करा, फोन करा ना तिला. कालपासून फोन लागत नाहीये ना तिचा. काही माहिती आहे का कुठे गेली होती? संजना मॅडम कडे कामाला होती ती. तिकडे? हो. कधीपासून? काय 15 दिवस झाले असतील. मी काल त्यांच्याकडे गेले होते तर म्हणाल्या तिला कामावरून काढून टाकली म्हणून, आणि ती गेली. पण आता कुठंच दिसेना. असं कसं? तुम्ही एक काम करा, तुम्ही तक्रार नोंदवा की करीना गायब झाली. नाही. अहो असं काय करता? तुमची मुलगी गायब झालीये. त्यासाठीच मॅडमना भेटायचंय मला. अहो त्या बाहेर गेल्यात, पण तक्रार नोंदवायला त्या कशाला पाहिजेत? मला मॅडमना भेटून त्यांच्याशी बोलून मगच तक्रार करायची. त्यांना माहिती असेल करीना कुठे ती.
अहो मॅडमला कसं माहिती असेल करीना कुठे आहे? नको, तुम्ही तुम्ही माझा निरोप द्या ना त्यांना. हा, येते मी. अहो ऐका. नाही, मॅडम आल्यानंतर बोलूया. अहो मॅडम. काय झालं सर? काय व्हायचंय? आपण पोलीस इमान इतबारे आपलं काम करत असतो, आपलं कर्तव्य बजावत असतो. गुन्हेगारांना पकडायचं म्हणून आपण कष्ट घेत असतो, धावपळ करत असतो, सगळं करतो आपण. आणि काय होतं? कोर्ट अशी चुटकीसरशी बेल देऊन टाकतं, मोकाट सोडतो त्यांना, गुन्हेगारांना. म्हणजे विश्वजित चंद्रांना बेल मिळाली का? सर अशी कशी काय बेल मिळाली? त्यांनी तर राजन पर्वतेंवर प्राणघातक हल्ला केला होता. तेच तर मला कळत नाही ना मॅडम. पण मला ना या सगळ्याचा कंटाळा आला, माझा तो मूडच गेलाय. कधी कधी वाटतं ना या हाय प्रोफाईल लोकांच्या केसेस घ्यायलाच नको. आपलं काम आहे ना सर ते. अच्छा, म्हणजे मला माझं काम कळत नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही सर, तसं नव्हतं म्हणायचं. काय काय म्हणायचं काय सांगा ना. पण जाम हुशार आहे. हा, मॅडमचा नवरा जाम हुशार वकील आहे. See, it's a fake attempt to gain sympathy, nothing else. मी तुम्हाला सांगतो, राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे, फ्रॉड. पण सर तुम्ही राजन पर्वते यांचे वकील आहात ना? होतो, आता नाही. मग अशा खोटारड्या माणसाला तुम्ही बेल कशी काय मिळवून दिली? दॅट वॉज पार्ट ऑफ माय प्रोफेशन. राजन पर्वतेला बेल मिळवून देणं वॉज पार्ट ऑफ माय प्रोफेशन. कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाता, त्या व्यक्तीशी बोलता, यू इंटरॅक्ट विथ दॅट पर्सन, तेव्हा तुम्हाला ती व्यक्ती कळते. मला एक रिअलाइज झालंय, राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे. पण सर तुमच्यावर एवढे गंभीर आरोप करण्याचं काही कारण? कारण सिंपल आहे. बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलं की राजन पर्वते हा प्रचंड खोटारडा आणि फ्रॉड माणूस आहे. त्याच्यावर एका मर्डर केसचा संशय आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. राजन पर्वते माझ्या खूप मागे लागला होता, मी त्याची केस हातात घ्यावी, बट आय रिफ्युज्ड. मला अशा खोट्या माणसाची केस हातात घ्यायची नाही. सी, दीज आर ऑल प्रेशर टॅक्टिक्स. ही इज ट्राइंग टू प्रेशराइज मी, नथिंग एल्स. आय कॅन प्रूव्ह इट. पण सर, राजन पर्वतेचा व्हायरल झालेला व्हिडिओ तर सगळ्यांनीच पाहिलाय. त्यात स्पष्ट दिसतंय की त्यांचं डोकं फुटलं होतं आणि रक्तबंबाळावं असे ते रस्त्याने चालत होते. मग ते काय होतं? राजन पर्वते हा प्रचंड फिल्मी माणूस आहे. ड्रामा क्रिएट करणं करेक्ट जमतं त्याला. तुम्ही त्याचा आत्महत्येचा व्हिडिओ पाहिला असेलच ना? सर तुम्हाला लगेच बेल कशी काय मिळाली? यात तुम्हाला रेवती बोरकर यांनी मदत केली होती का? नो, नॉट ॲट ऑल. आय डोंट नीड एनीबडीज हेल्प. पण तुमच्या दोघांचं रिलेशन पाहता त्यांनी तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत केली असेल ना? सी, कसं आहे, वी बोथ आर प्रोफेशनल्स. आणि आम्ही कोणत्याही बाबतीत एकमेकांची कुठलीही मदत करत नाही. आय डोंट नीड एनीबडीज हेल्प. ओके, या, थँक्यू. मॅम, हे माझे वडील आहेत. गेले 6 महिने या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे त्यांची. ट्रीटमेंटचा खर्च खूप आहे, म्हणून मी रुपया असा जमवतोय. कशावरून हे तुझे वडील? असं काय बोलताय साहेब? मी का खोटं बोलू? खोटं बोलण्याची सवय आहे ना तुला? आतापर्यंत तू खोटच बोलत आलायस. अहो, पण मी माझ्या वडिलांच्या बाबतीत कशाला खोटं बोल? ते असं, ते समोरच तुमच्या. मला तर हे त्याचे वडील आहेत की नाही हा प्रश्न पडलाय. आणि पेशंटला आपण कसं जाऊन विचारणार नाही? अहो सर, मग तुम्ही डॉक्टरांना विचारा, ते सांगतील तुम्हाला व्यवस्थित.
त्यांच्यावर तर विश्वास ठेवाल ना तुम्ही? एनिवे काय झालं यांना? त्यांना लिव्हरचा इश्यू आहे मॅम. म्हणजे त्या ट्रीटमेंटसाठी किमान 20-25 लाख रुपये खर्च येणार आहे. आणि एवढे पैसे नाही आहेत आमच्याजवळ. तिथे 15 लाख रुपये हातात आले तेव्हा हॉस्पिटलमध्ये सुद्धा पैसे भरायचे होते. मला काही सुचलं नाही म्हणून मी हॉस्पिटलमध्ये पैसे भरून टाकले. येस. अरे तू 2 दिवस झाला आला नाहीस? हा डॉक्टर, मी जरा 2 दिवस गडबडीत होतो. बरं डॉक्टर, वडिलांना नेमकं काय झालंय माझ्या ते यांना प्लीज सांगा ना. आणि खर्च किती येणार आहे ते पण एकदा सांगा. डॉक्टर, नेमकं ह्याच्या वडिलांना काय झालंय? लिव्हर सोरासिस. गेली 6 महिने आम्ही प्रयत्न करतोय, पण म्हणावी तशी रिकव्हरी झालेली नाही. नाही नाही डॉक्टर, तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल. आणि पैशांची काळजी करू नका. किती पैसा लागला तरी मी काही करेन, मेहनत करेन, पण पैसा कमी पडू नाही देणार मी. प्रयत्न करणं आमचं काम, तेच आम्ही करतो. एक्सक्यूज मी. मॅम, लहानपणी मी शाळेत होतो तेव्हा एकदा खूप आजारी पडलो होतो. तेव्हा मला खांद्यावर घेऊन 3 किलोमीटर पायी जात मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं वडिलांनी. आता ते ऍडमिट असताना त्यांची ट्रीटमेंट करणं माझं कर्तव्य आहे ना. मला पैशांची चिंता नाहीये, मला त्याची फिकीर नाही. मला माझं कर्तव्य करायचं. वेळ आली तर मी माझी किडनी काढून देईन, पण मला कर्तव्य पूर्ण. हे बघ, रडू नकोस. तुझे वडील होतील बरे. देव तुझ्या पाठीशी आहे. आणि काय हॉस्पिटलमध्ये ना असं रडायचं नसतं. ये. मॅम, ऍक्च्युली सीजचे मी सगळे पैसे देऊन टाकणार होतो. रादर सीदच माझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी मदत करणार होता. पण तसा त्याने शब्दच दिला होता. मग तो जर पैसे देणार होता, मग तू त्याला न सांगता पैसे का घेतलेस? ऍक्च्युली मॅम, सीजच्या फ्लॅटचा ऍडव्हान्स घेऊन मी निघालोच होतो. तेवढ्यात हॉस्पिटलमधून मला पैसे भरण्यासाठी फोन आला. मी जर हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नसते तर माझ्या वडिलांची ट्रीटमेंट थांबली असतीच. पण शिवाय त्यांना हॉस्पिटलमधून दुसरीकडे शिफ्ट करायला लागलं असतं. मला काही सुचलं नाही. मी तडक इकडे आलो आणि हॉस्पिटलमध्ये पैसे भरले. माझ्यासमोर दुसरं कुठलं ऑप्शन नव्हता. मला सिद्धला न सांगता तू त्याचे पैसे इथे आणून भरलेस, म्हणून तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं का? नाही नाही मॅम, सिद्ध आणि माझ्यामध्ये भांडण झालंच नाही. मग काय नाही मॅम. ऍक्च्युली मी सिद्धला हे सगळं सांगणारच होतो, पण त्याच दिवशी सिद्ध गेला आणि मी हा पैशांचा विषय मग पुढे काढलाच नाही. ऍक्च्युली शिवानी आणि अजयला माहित होतं की सिद्धने मला 15 लाख रुपये दिले, पण त्यांना खरं कारण सांगितलं असतं तर त्यांनी माझ्याकडनं पैसे मागितले असते, किंवा मग मला सिद्धच्या आई वडिलांना पैसे द्यायला लागले असते. म्हणून मी पैशांचा विषय काढलाच नाही आणि त्या काकांची आणि ऍक्सिडेंटची गोष्ट रचली. स्ट्रेंज. अजय आणि शिवानीने का पैसे मागितले असते? ऍक्च्युली सिद्धवर मित्र म्हणून आम्हा तिघांचाही हक्क आहे, म्हणून त्यांनी पैसे मागितलेच असते. हक्क म्हणजे सिद्ध हे तुम्हा तिघा मित्रांचं हक्काचं पैशाचं मशीन होतं. सॉरी मॅम, पण मी खरंच खून नाही केलाय सिद्धचा. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे पैसे आले ना की सिद्धच्या आई वडिलांना मी सगळे पैसे परत करेन. प्लीज आत्ता मला माफ करा. माझ्या वडिलांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. काय ना कुलदीप, हे सगळं किती जेन्युइन असलं तरी तुझ्याकडून गुन्हा तर झालाय ना. आणि सिद्धांत छायाचा खून जर तू केला असेल तर मी तुला सोडणार नाही. मी खरंच सांगतो, मी सिद्धचा खून केला नाहीये. ते मला तपासात कळेल. चला, काळजी घे.
काय झालं? काय म्हणाले पोलीस? काय नाही, कशासाठी बोलवलं होतं पण त्यांनी तुला परत? काय नाही, त्या म्हाताऱ्याला 15 लाख रुपये मी खरंच दिलेत की नाही त्याची चौकशी करायला. झाली का मग? झाली. कुलदीप, तू खरंच त्यांना 15 लाख दिलेस? का? त्यातनं तुला 10 लाख रुपये हवेत? आधी सीटचे 20 लाख रुपये लाटलेस तू, आता या 10 लाखांवर डोळा आहे तुझा. लाटला दिलेत म्हणे. मी बोलते काय, तू सांगतोयस काय? तू काय पोलीस आहेस का? तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची मी? हे बघ कुलदीप, तू पोलिसांना जाऊन काय सांगितलंयस हे मला पण माहिती असायला हवं. तुझ्यामुळे मी पण अडकले या सगळ्यात. माझ्यामुळे? अरे चोराच्या उलट्या बोंबा. मला खरं सांग शिवानी, तू पैशांसाठी खून केलास ना सीटचा? आर यू मॅड? आर यू मॅड? अच्छा, म्हणजे तू माझ्यावर ब्लेम केला तर इट्स ओके आणि मी तुझ्यावर ब्लेम केला तर मी मॅड? हा, तोड्डा खून खून, चाड्डा खून पाणी. काय मूर्खासारखं बडबडतोयस? हे तुला पण लागू होतं. चिल चिल कुलदीप, शांत हो. हे बघ कुलदीप, या सगळ्या प्रकरणामध्ये तू अडकलायस, मी पण अडकले. आपण यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करायला हवा ना. आपण एकमेकांचे मित्र होत ना. ठीक आहे, मग त्या 15 लाखांबद्दल पुन्हा मला विचारायचं नाही. डन, नाही विचार. अजय कुठे आहे पण? तो काय रमला असेल संजनामध्ये. सत्य आहे. थांब मी बघते. अजय, अरे नाम लिया और हाजिर. काय नाही, काही नाही, ये आलास. अजय कुठे होतास तू? कामात होतो. कुठल्या कामात रे? तुला काय करायचंय? बरोबर आहे, सांगण्यासारखं नसेल ना काम. संजनाकडे होतोस का रे? हे साल्या, तुला काय रे हल्ली मीच दिसतो काय? सारखा माझ्या मागे लागलास ते? ए ए ए ए ए एक मिनिट, काय चाललंय तुमचं? परत भांडायला लागलात एकमेकांशी? आपलं काय ठरलंय? एकमेकांशी भांडायचं नाही. कधी? अजय, मला आणि कुलदीपला पोलिसांनी बोलवलं होतं. त्यांना असं वाटतंय की मी आणि कुलदीपनी मिळून सीतचा खून केलाय. काय? हो, त्यांनी सांगितलं की आम्ही दोघांनी मुंबई सोडून बाहेर कुठेच जायचं नाही. काय तुम्ही दोघांनी घोळ घालून ठेवला यार. माझा रशियाचा प्रोजेक्ट फिक्स झालाय, तुला माहिती आहे ना शिवानी. काही करा पण माझं नाव घ्यायचं नाही. कोणीच कोणाचं नाव घेणार. प्रॉमिस? प्रॉमिस. ला 11. पप्पा, मम्माने तुम्हाला सोडवलं का? मी ते सांगितलं होतं की तुम्हाला सोडव, पण ती म्हणाली की इम्पॉसिबल आहे. असं तुझ्या मम्माला वाटतंय. तुझा पप्पा कोण आहे? सुपरमॅन. सुपरमॅनला काही इम्पॉसिबल असतं? मग पण मम्मा पण सुपरवुमन आहे, मग ती इम्पॉसिबल आहे असं का म्हणाली? तू ना तुझ्या मम्माकडे जास्त लक्ष देत जाऊ नको. हा, पप्पा, तुम्हाला पोलिसांनी काय पकडलं होतं? तुम्ही कुठे बॅटमॅन आहात? असं त्या पोलिसांना वाटतंय. आपण लक्ष नाही द्यायचं पोलिसांकडे जास्त. हा, माझ्या स्कूलमध्ये पण असंच वाटलं होतं. तुझ्या पप्पांना पकडलं असे माझ्यासोबत चिडवत होते. स्कूलमध्ये चिडवत होते? आय एम सॉरी चिव, परत असं कधीच होणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस, पक्का प्रॉमिस. तू तिला शाळेतनं का घेऊन आलाय? मी जाणार होते. अरे म्हटलं जाता जाता पिकअप करूया म्हणून घेऊन आलो. पण मी तुला सांगितलं होतं का
मम्मा आज खूप चिडलेली आहे. मम्मा आज तू खूप भांडायच्या मूडमध्ये आहेस का? तू तिला शाळेतून का पिकअप केलंयस ते सांग. क्वायट. अरे तू तिच्यावर नको ना चिडू यार. माझी मुलगी आहे ती. ती माझी पण मुलगी आहे. बघ रेवती, माझी खरंच काही चूक नव्हती. त्या राजन पर्वतीने माझ्यावर खोटे आरोप केलेत. सी आय कॅन एक्सप्लेन. नो नीड. राजन पर्वती किती खोटारडा माणूस आहे तुला माहितीये, सगळ्या जगाला माहितीये. पण त्या खोटारड्या माणसाची केस तूच घेतली होतीस ना. यार प्लीज डोंट स्टार्ट दिस अगेन यार. लीव. रेवती प्लीज लीव. आणि पुन्हा जर मला न विचारता चिऊला भेटण्याचा प्रयत्न केला ना तर मी भेटणंही बंद करेन. तिच्यावर चिडू नकोस. ओके, तिच्यावर चिडू नकोस. आय एम लिव्हिंग. ओके, आय एम लिव्हिंग. हॅपी? येस. आणि पुन्हा इथे यायची गरज नाही. तुझ्यामुळे खूप त्रास होतोय मला आणि खूप ऐकून घ्यावं लागतंय. त्या गुंडांबरोबर राहून तू सुद्धा एक गुंड. रेवती प्लीज यार, ऐकून घे माझं. प्लीज लीव. जस्ट लीव या विश्वजीत. बाय चिव. चिव, मामा इज सॉरी. मी तुला ओरडले ना, पण पुन्हा असा हट्ट करायचा. तू का पप्पाला बॅटमॅन असं सारखं बोललीस? ते चूक आहे ना चिव. ते चूक कसं? काय चूक? पप्पा तर म्हणत होते पोलिसांचं चुकलंय. नाही, पोलिसांनी आपलं काम केलंय. हा मॅडम सिद्धांच्या वडिलांचा खून झाला मॅडम. काय? होय मॅडम, कुणीतरी गोळी घालून हत्या केली त्याची.